Practice set 3.1, question number 3. Write the polynomial in x using the given information. Write the polynomial in x using the given information. First question है monomial with degree 7. Monomial with degree 7. मला याच्याने monomial द्यायचे degree 7 असणार. मग असे आन्सर्स प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात बरं का. हे ज्याला ओपन एंडेड क्वेश्चन म्हणतात त्याचे सगळ्यांचे आन्सर्स वेगळे असू शकतात. पण एखादं कॉमन आन्सर आपण सगळे लिहूया. मोनोमियल विथ डिग्री 7 4x raised to 7 हायेस्ट पॉवर 7 आहे आणि सिंगल टर्म आहे म्हणजे ही मोनोमियल झालं. फर्स्ट आन्सर 4x raised to 7. काही या वेगळं द्या पण डिग्री 7 असू देत आणि व्हेरिएबल x असू देत. सेकंड नुसता आन्सर लिहायचा तुम्हाला बस. तो क्वेश्चन काही लिहित बसू नका म्हणजे मोनोमियल विथ डिग्री 7 काही फक्त आन्सर. सेकंड बायनोमियल विथ डिग्री 35. बायनोमियल विथ डिग्री 35 म्हणजे बघा x raised to 35 minus 7x raised to 9. काही इथे इंडायरेक्ट दोन टर्म्स दाखवा त्यात ऍडिशन सबट्रॅक्शन काही साइन दाखवा पण एका व्हेरिएबलला मात्र रेस टू 35 तर डिग्री 35 सांगा. याचे आन्सर्स प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. थर्ड ट्रायनोमियल विथ डिग्री 8. बघा 3x raised to 8 minus 7x raised to 4 plus 8x square. तीन टर्म्स यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे म्हणजे ट्रायनोमियल आहे आणि डिग्री 8 आहे बघा. हायेस्ट पॉवर काय त्याच्यामध्ये 8. Now question number 4. Write the degree of given polynomials. Write the degree of given polynomials. That was the first question. Root 5. Root 5 is a constant polynomial. Root 5 काय सांगा constant polynomial. आणि आपण काय शिकलो का constant polynomial ची डिग्री काय असते 0. मग ही polynomial घ्या आणि समोर घ्या डिग्री 0. रूट 5 x raised to 0 अशी टर्म असते बाजूला. नेक्स्ट x raised to 0 तर दिसतं त्या सेमेस्टर तुम्हाला x raised to 0 आहे. डिग्री काय असणार आहे डिग्री 0. नेक्स्ट x स्क्वेअर डिग्री 2. आता जरा लक्ष द्यायचं बरं सगळं व्यवस्थित हे झाल्यानंतर xyz प्लस xy आणि मायनस z याची डिग्री काय 3. कोण 3 म्हणजे ओके का बरं 3 प्रोडक्ट आहे. व्हेरी गुड. तुला फक्त सांग बरोबर आहे तुझं पण वेगळ्या भाषेत सांगायला पाहिजे. व्हेरी गुड. एक्स वाय झेड हा प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट एक्स इंटू वाय इंटू झेड आणि मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा इंडायसेस काय होतात सांगा त्यांचे ऍड होतात. 1 + 1 + 1 इथं पॉवर 3 आहे. 1 + 1 इथं पॉवर 2 आहे आणि इथं z⁻1 म्हणजे इथं पॉवर 1 आहे. मग इथं डिग्री पॉवर 1 आहे पॉवर 2 आहे आणि पॉवर 3 आहे. हायेस्ट पॉवरला आपण डिग्री म्हणतो त्यामुळे डिग्री 3 आहे. मल्टिप्लिकेशन असेल ना तर त्याला डिग्री काय म्हणायचं सांगा 3. प्रॉडक्ट एडिशनच्या फॉर्म मध्ये सांगा डिग्री 3 बरोबर. नेक्स्ट m³ n raised to 7 minus 3 m raised to 5n plus mn.
इथं इंडायसेसची ऍडिशन 10 आहे, 10 7 + 3 10. इथं इंडायसेसची ऍडिशन 5 + 1 6 आहे, 6. आणि इथं m⁻1 n⁻1 म्हणजे इथं इंडायसेसची ऍडिशन 2 आहे. मग हायेस्ट पॉवर 2 आहे का 6 आहे का 10 आहे? तर 10. मग डिग्री 10 असेल. ठीक आहे, हे 10 कळलं का बघा सगळ्यांना? Okay. Classify the following polynomials as linear, quadratic, and cubic polynomials. काय म्हणले? Classify the following polynomials as question number 5. Linear, quadratic, and cubic polynomials. बघा, या first polynomial लिहा. 2x² + 3x + 1. त्याच्यात 3 टर्म्स आहेत. 3 टर्म्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे. काय आहे सांगा? ट्रायनोमियल आहे. त्याच्या समोर लिहा ट्रायनोमियल. ट्रायनोमियल. सेकंड 5p मोनोमियल. बरोबर, 5p मोनोमियल. Third, √2y - 1/2. दोन टर्म्स आहेत, बायनोमियल. नेक्स्ट, m³ + 7m² + 5/2m - √7. नहीं, इट्स अ पॉलिनॉमियल. कारण याच्यात 4 टर्म्स आहेत, 3 पेक्षा जास्त टर्म्स आहेत. टोटल 4 टर्म्स आहेत. इट्स जस्ट अ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल विथ डिग्री 3 आहे. नेक्स्ट, a². बरोबर, मोनोमियल. a² इज अ मोनोमियल, सिंगल टर्म. (3r³ मोनोमियल. बरोबर, 3r³ मोनोमियल. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 7. ओके सर, सॉरी 6. Write the following polynomials in standard form. Yeah. m³ + 3 + 5m. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे आयदर असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. पण शक्यतो डिसेंडिंग ऑर्डरची सवय ठेवा. स्टँडर्ड फॉर्म m³ पहिल्यांदा, मग +5m ⁻1 आहेत, आणि मग +3. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. आणि लक्षात ठेवा, कोइफिशियंट फॉर्म जर विसरला तुम्हाला, जर त्याने कोइफिशियंट फॉर्म विचारला असता तर मग इथं स्क्वेअरची टर्म नाहीये, त्याला 0 घेतलं असतं आपण. ते कोइफिशियंट फॉर्म मध्ये. आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? फक्त असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर, काहीतरी एक ऑर्डर लक्षात ठेवा. आता मी त्या सेकंडचा आन्सर डायरेक्ट लिहिणार आहे. तुम्ही एकदा क्वेश्चन वाचा वाटलं तर लिहा भाई, तुम्ही क्वेश्चन लिहा. -7y + 5y⁵ + 3y³ - 1/2 + 2y⁴ - y². आपल्याला काय लिहायचं आहे? स्टँडर्ड फॉर्म. सगळ्यात हायेस्ट पॉवरची टर्म शोधा बरं त्यातली. येस, y⁵ पहिल्यांदा लिहा, y⁵. मग ⁴ ची टर्म शोधा. 2y⁴, बरोबर, +2y⁴. मग ⁻3 मध्ये टर्म बघा, +3y³. मग स्क्वेअरची टर्म बघा, -y².
मग y मधली टर्म बघा -7y and then constant -1/2. Now question number 7. Write the following polynomials in coefficient form. आता ते आलं. Write the following polynomials in coefficient form. बघा coefficient form लिहितो x³ - 2. जरा असेल काही जणांना त्याचा डायरेक्ट कोएफिशिएंट फॉर्म लिहायला येत नाही. त्यांनी काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा x³ ची टर्म आहे तशी लिहायची. मग त्याच्यानंतर स्क्वेअर ची टर्म नसेल तर 0x² असेल. मग पुन्हा x ची टर्म आहे का बघा, म्हणजे x3 आहे मग 2 आहे, मग x1 पाहिजे. मग नाही आहे याच्यामध्ये, मग 0x1 आणि मग कॉन्स्टंट -2. हे लिहून झाल्यानंतर कोएफिशिएंट फॉर्म लिहायचा. x³ चा कोएफिशिएंट 1, x² चा 0, x⁻⁴ चा x⁻⁴ चा 0 आणि -2 ऍड. आणि काही जणांना याच्यापासून हे डायरेक्ट आन्सर लिहिता येतं. कसं, x³ चा कोएफिशिएंट 1, स्क्वेअर ची टर्म नाहीये म्हणून 0 लिहा, ⁻⁴ ची टर्म नाहीये म्हणून 0 लिहा आणि -2 आहे म्हणून लिहा. म्हणजे जे टर्म नाही आहेत ना त्या ठिकाणी 0 डायरेक्ट लिहायचं. काही जणांना असंही शक्य, दोन्ही जमलं नाही. शक्यतो हे जमते का बघा, पण हे मध्ये लिहून केलं तर कळतं लवकर, समजतं. चला आणि मी तुम्हाला काय सांगितलं आठवतं का, जर लिहून झाल्यानंतर सांगा. डिग्री किती आहे सांगा इथे, डिग्री. मग कोएफिशिएंट फॉर्म मध्ये किती टर्म्स आहेत? 4 तर मिळाले. ओके. नाउ नेक्स्ट, त्यातला सेकंड क्वेश्चन 5y. सांगा मला कोएफिशिएंट फॉर्म सांगता सगळं. हा येस सांग. 1 0 बर 5 0. y चा कोएफिशिएंट 5 आहे ना, 5 0 5y. आणि इथं कॉन्स्टंट टर्म नाही आहे याच्यामध्ये, तेव्हा 0 घ्या ना तुम्ही. बघा डिग्री जेव्हा 1 असेल, डिग्री 1 असेल ना, तेव्हा कोएफिशिएंट फॉर्म मध्ये 2 टर्म्स यायला पाहिजेत की नाही. म्हणजे कोएफिशिएंट फॉर्म 5 0. नेक्स्ट 2m⁴ -3m² + 7. 2m⁴ -3m. नाही तुम्ही मला इंडायसेस सांगू नका प्लीज. हे बघा मला कोएफिशिएंट फॉर्म पाहिजे म्हणजे सगळे कोएफिशिएंट. येस 2 0 का घेतलं सांगा. क्यूब मध्ये टर्म नाही, क्यूब मध्ये टर्म नाही म्हणून 0. मग स्क्वेअर मध्ये टर्म आहे का, आहे. त्याचा कोएफिशिएंट किती, -3. मग ⁻⁴ मध्ये टर्म आहे का, m⁻⁴ आहे का, मग 0 घ्या ना. आणि मग कॉन्स्टंट घ्या सर्वात छोटी. डिग्री 4 असेल तर 5 टर्म्स कोएफिशिएंट फॉर्म मध्ये यायलाच पाहिजे. लास्ट त्यातला क्वेश्चन बघा. -2/3 इट्स अ कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. त्यामुळे कोएफिशिएंट फॉर्म तोच आहे. कोएफिशिएंट फॉर्म मध्ये त्याने बघा इथे x⁻⁴ आहे याच्या बाजूला. मग याचा कोएफिशिएंट कोण आहे, एकच आहे, -2/3 ब्रॅकेट मध्ये आहे. कोएफिशिएंट फॉर्म हा कायम असं ब्रॅकेट मध्ये आहे. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 मध्ये पुढे विचारले, उलटा विचारले. राईट द पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. त्याला दुसरा शब्द इंडेक्स फॉर्म. त्याला आणखी एक शब्द येतो म्हणजे इंडेक्स फॉर्म. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म असं म्हणतात. इंडेक्स फॉर्म म्हणजे बरोबर याची रिव्हर्स प्रोसेस आहे. बघा या टर्म वरून तुम्ही हे सांगता की नाही, याच्यावरून तुम्हाला हे सांगता आलं.
व्हेरिएबल तुम्हाला जे हवं ते वापरा, एक्स वाय झेड काहीही वापरू शकता. पहिला फर्स्ट क्वेश्चन त्याचा 1 2 3, मग खाली म्हणा स्टँडर्ड फॉर्म म्हणा किंवा इंडेक्स फॉर्म म्हणा, तुम्हाला जो पाहिजे तो शब्द. हा 1 2 3 टर्म आहे, म्हणजे डिग्री किती असली पाहिजे सांगा? 2, कारण कोएफिशिएंट फॉर्म मध्ये 3 टर्म आहेत की नाही, पण डिग्री किती असली पाहिजे? 2 म्हणजे x रेस टू 2 येणार आहे. 1x रेस टू 2 प्लस 2x रेस टू 1 प्लस 3x रेस टू 0, अशा पॉवर्स कमी करत द्यायच्या आणि जे असतील ते कोएफिशिएंट विथ साइन द्यायचे. मग लास्ट स्टेप मध्ये जर एसेन्शियल नसेल तर 1 वगैरे लिहू नका, म्हणजे x² प्लस 2x प्लस 3 त्याचा फायदा आहे. x² प्लस 2x प्लस 3. Next 5 0 0 0 minus 1, स्टँडर्ड फॉर्म बरोबर आहे. 1 2 3 4 5 म्हणजे डिग्री 4, म्हणजे 5 हे लिहायचे x रेस टू 4, आणि ज्यांना डायरेक्ट शक्य आहे त्यांनी -1 लिहायचं. समजा नाही कळत आहे, ठीक आहे, डझंट मॅटर. बघा 5x रेस टू 4, 4 टर्म्स आहेत, बरोबर 5 टर्म आहेत, डिग्री 4 झाली, प्लस 0x रेस टू 3, एक पॉवर कमी करायचे, प्लस 0x रेस टू 2 प्लस 0x रेस टू 1 आणि मायनस 1x रेस टू 0. मग आता हे परत 5x रेस टू 4 ॲज इट इज, ही टर्म 0 आहे, 0 आहे, मायनस 1 इंटू x रेस टू 0 कधी लिहित नाही, त्यामुळे -1 ॲज इट इज. हा झाला त्याचा स्टँडर्ड फॉर्म. ओके, झालं सांगायचं. आता हे शेवटचा जो 9th क्वेश्चन आहे ना आपला, तो मॅच द पेयर्स किंवा या टाईपचा थोडाफार पहिले जर नीट समजून घ्या आणि मग तुम्ही लिहिलं तरी काही हरकत नाही. असं तुम्हाला एक ओव्हल शेप मध्ये काही पॉलिनॉमियल्स त्यांनी लिहून दाखवले. x प्लस 7 लक्षात आलं काय, त्याच्यानंतर x², मग आहे x³ प्लस x² प्लस x प्लस 5, त्यानंतर आहे 2x² प्लस 5x प्लस 10, त्याच्यानंतर आहे आपल्याकडे x² प्लस x³ आहे बघा, x³ प्लस 9 आणि 3x² प्लस 5. आणि आता तुम्हाला काय काय सेपरेट करायचं माहिती आहे, या बाजूला बघा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, मी तर थोडे शॉर्ट मध्ये लिहितो बरं, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, त्याच्यानंतर आहे क्युबिक पॉलिनॉमियल, याला जागा ठेवायला नाही ना, लिहायला आन्सर आहे क्युबिक पॉलिनॉमियल, त्याच्यानंतर लिनियर पॉलिनॉमियल, या साईडला बायनोमियल त्यांनी म्हटलेलं आहे, बायनोमियल, ट्रायनोमियल आणि मोनोमियल. बरं, लक्ष भरती द्या. बघा या टर्मकडे पाहिलं की तुम्हाला 2 पॉसिबिलिटी द्यायला पाहिजे. एक तर हे बायनोमियल आहे, 2 टर्म्स आहेत, ही तर बायनोमियल आहे का, शिवाय डिग्री 1 असल्यामुळे लिनियर पण आहे, डिग्री 1 असल्यामुळे ते लिनियर पण आहे. मग तर बायनोमियल मध्ये लिहू का लिनियर मध्ये लिहू, हे थोडंसं थांबा नाही असं सांगू नका. आता मग आणखी एक शोधा बरं याच्यात बघा, की पुढं इथे एक बायनोमियल आहे बघा, इथे एक बायनोमियल, 2 टर्म्स आहेत.
मग ही पण टर्म बायनोमियल आहे, ही पण टर्म बायनोमियल आहे, हे बायनोमियल आहे, हे पण बायनोमियल आहे. मग मला सांगा बायनोमियल मध्ये तुम्हाला 1 2 3 टर्म्स लिहायला येतात तिथे, आणि त्यातलाच लिनियर मध्ये, आता लिनियर जर विचार केला कारण एक असलेला कॉमन लिनियर आलं त्याच्याशी, ही टर्म लिनियर आहे, मग ही टर्म लिनियर आहे, ही क्यूबिक आहे, आणि हे काय सांगा क्वाड्रॅटिक आहे. हे बघा हे क्यूबिक आहे आणि क्वाड्रॅटिक आहे. मग आता असा विचार पहिले विचार करून घेऊया आपण की बायनोमियल मध्ये तुम्हाला हे 3 आन्सर्स लिहिता येतात. बायनोमियल मध्ये 3 चान्सेस आहेत. मग एवढ्यात ते लिहूच नका, थोडं वेळ बाजूला राहू दे. मग जरा थोडं पुढे या, ट्रायनोमियल कडे बघा. ट्रायनोमियल 3 टर्म्स असणार आहेत. हे बघा ही एकच आहे बघा इथे ट्रायनोमियल. अजून पुढे ट्रायनोमियल दिसतं तुम्हाला अजून लक्षात नाही ना? मग हे लगेच मी इथे लिहून घेतो ट्रायनोमियल. हे बघा त्याच्या इथं फिल इन द ब्लँक सारखा पार्ट आहे ना, 2x² + 5x + 10. म्हणजे एक एक पार्ट आपण संपवतो. हे लिहून झालं. आता मोनोमियल कडे बघा. मोनोमियल म्हणजे ही एक टर्म आहे बघा, एकच आहे. अजून पुढे मोनोमियल सापडते तुम्हाला, लिहून टाकायचा मोनोमियल. त्याचा पण विषय संपला आपला. मोनोमियल मध्ये कोण येणार आहे? x² येणार आहे. आता थोडं या बाजूला हे काय आहे सांगा, हे काय लिहिले ते क्वाड्रॅटिक, बरोबर आहे. क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2 असणार. क्वाड्रॅटिक क्यूबिक म्हणजे डिग्री 3 असणार. आणि हे काय सांगा लिनियर पॉलिनॉमियल. हे काय आहे? लिनियर पॉलिनॉमियल. मग आता मला सांगा क्वाड्रॅटिक मध्ये तुम्हाला ही एकच टर्म आता लिहिता येते, कारण ही ऑलरेडी लिहून झाली आहे तिकडे. तेव्हा क्वाड्रॅटिक मध्ये एकच चान्स आहे बघायला. हे बघा हा एकच. अजून काय क्वाड्रॅटिक दिसतं तुम्हाला? हे बघा आहे क्वाड्रॅटिक आहे, पण लिहून झालेत ना तिकडे. आपल्याला मला सांगा एकूण टर्म्स 1 2 3 4 5 6 आहेत, आणि तिकडं 3 आणि तिकडं 3, 6 आहेत. म्हणजे एकाला एकच लिहायचं की नाही आपल्याला, हे तर कळलं की नाही? मग विचार करा आता याच्यात क्यूबिकचा पहिले विचार करा किंवा क्वाड्रॅटिक. आपण कुठे इथं आलो ना क्वाड्रॅटिक मध्ये एकच टर्म आहे शिल्लक राहिली. तर लिहून टाकूया मग आपण. क्वाड्रॅटिक मध्ये काय आलं सांगा 3x² + 5x. हे पण संपलं. आता राहिलं क्यूबिक आणि लिनियर पॉलिनॉमियल. आता मला सांगा लिनियर पॉलिनॉमियल ही एकच आहे की नाही? बरोबर आहे. लिनियर म्हणजे ही एकच आहे की नाही? काय राहिलेले कुठं लिनियर सापडतं तुम्हाला? मग लिनियर मध्ये एकच आन्सर येणार आपलं x + 7. त्यामुळे आता हे पण लिहून झालं तुमचं. राहिले काय काय आता तुमच्याकडे? इथे एक टर्म राहिली, इथे एक टर्म. मग या दोघांमध्ये बायनोमियल कोण आहे सांगा? या दोघांमध्ये x³ + 9 बायनोमियल आहे ना, मग ती लिहून टाका ना बायनोमियल मध्ये. x³ + 9 ती बायनोमियल मध्ये. मग राहिलेली टर्म काय सांगा? ही क्यूबिक पॉलिनॉमियल आहे. इट्स अ क्यूबिक पॉलिनॉमियल. काय सांगा क्यूबिक पॉलिनॉमियल? x³ + x² + x + 5. इट्स अ क्यूबिक पॉलिनॉमियल. लक्षात आलं? कन्फ्युजन होत नाही. असं एक एक सॉर्ट करत गेलात ना की तुमचं सगळं सॉल्व्ह होईल. ओके,